औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. राज्यातील घरकुल बांधकामावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना विधानसभेच्या अधिवेशनात आमदारांनी चांगलाच घाम फोडल्याचे पाहायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर जयकुमार गोरे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं विधानभवनात घरकुलाच्या प्रश्नावर काय घडलंय पाहूयात ही बातमी. अध्यक्ष महाराज, एका महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. साधारणतः ग्रामीण भागात असणाऱ्या विधानसभा सदस्यांना पंतप्रधान आवास योजना असेल, राज्याची घर देण्याची कोणतीही योजना असेल, अध्यक्ष महाराज, लोक येऊन मोठ्या प्रमाणावर भेटतात. एखाद्या गावात गेल्यानंतर गावामध्ये 10-20-25 लोक आम्हाला भेटतात की आवास योजनेचे पैसे दिले जात नाही. अध्यक्ष महाराज, या संदर्भातही राज्याच्या इतर ज्या योजना आहेत त्यामध्येही निधी दिला जात नाही. अध्यक्ष महाराज, माझी मंत्री महोदयांना स्पेसिफिक एक तर याच्यावर श्वेतपत्रिका काढण्याची आवश्यकता आहे की 120 दिवसात, अध्यक्ष महाराज, नियम असा आहे की 120 दिवसात घर बांधलं पाहिजे. नियम असा आहे की 5 बस आपण इथून त्याला रेती मोफत देण्याचा GR काढतो. कधी काळी अध्यक्ष महाराज दाऊद इब्राहिम, करीम लाला सारखे आपण अंडरवर्ल्डचे लोक असायचे. आता अध्यक्ष महाराज मंत्रालय वर्ल्ड नावाचं एक वर्ल्ड तयार झालं आणि त्यामध्ये GR निघाल्यावर याची योजना होत नाही. मंत्री महोदयाकडून मला स्पष्ट एक उत्तर हवं आहे की या संदर्भामध्ये ज्या संदर्भातले नियम अस्तित्वात आहे, रेती देण्याचे असेल, निधी देण्याचे असेल, हे जर योग्य वेळी देण्यात आलं नाही, तुम्ही कारण सांगता स्पर्श आहे, स्पेसिफिक स्पर्श कारण न सांगता राज्य स्वतःचा निधी उधार केंद्राने न दिला तरी देईल का? नंबर 2, श्वेतपत्रिका काढाल का? नंबर 3, कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई कराल का? सभागृहाचे सन्माननीय सदस्य सुधीर, एक मिनिट बसा मंत्री महोदय. या सभागृहामध्ये अशा पद्धतीने प्रश्नोत्तरे होणार नाही. असे नाही होत प्रश्न. एकही प्रश्न कुठल्याही विभागाचा असेल त्याच्यावरती 2 किंवा 3 उपप्रश्न होतात. आपण अध्यक्ष म्हणून गेले, सुभाष देशमुख साहेबांना द्या. सुधीर भाऊने हात वरती केला. वरिष्ठ आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांना आम्हाला द्यायला पाहिजे. तिथून आसनावरनं कोणी बसला असेल तर त्यांना द्यायला लागते. या इकडे बसलेला अजय चौधरींचं नाव घेऊन गेले. अजय चौधरींनी सांगितलं डॉक्टर राहुल पाटीलना द्या, त्यांना संधी दिली. नितीन राऊजी आपल्याला प्रत्येक प्रश्नावर नाही संधी मिळत राहील. त्यामुळे आपण अशा परिस्थितीमध्ये सदस्यांनी ऐका ना, ऐका नाना, ऐका ना 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 नाना, आपण ऐका ना, प्लीज ऐका, आपण प्लीज ऐका, प्लीज 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 ऐका, प्लीज प्लीज ऐका. काही सदस्य प्रत्येक प्रश्नावर हात वरती करतात, काही सदस्य प्रत्येक प्रश्नावर, आणि त्यामुळे ऐका 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 जरा ऐका ऐका बसा. तर आपण काय आपण ठरवा. मंत्री सभागृहाची शिस्त समजा. चला बसा, चला बसा. मंत्रीला उत्तर देऊ द्या. चला, मंत्रीला उत्तर देऊ द्या. मंत्री ऑनलेग आहे, मंत्री ऑनलेग आहे, त्याला उत्तर देऊ द्या. चला अध्यक्ष महोदय, त्याला संधी मिळाली ना निलेची, आपल्याला अध्यक्ष महोदय, आपल्याला संधी मिळाली ना. अध्यक्ष महोदय, सगळे प्रश्नाचे समाधान या सभागृहाच्या माध्यमातून सगळे समाधान आपल्या मनाप्रमाणे येत नाही. त्याप्रमाणे दुसरे आयुध आहेत, त्याचा उपयोग केला पाहिजे. चला मंत्री महोदय, मंत्री महोदय, सदस्य सभागृहानं या संदर्भात चर्चेची मागणी करावी. ग्रामविकास खातं चर्चा करायला तयार आहे. सदस्यांनी चर्चेची मागणी योग्य आयुधाप्रमाणे करावी. आपण चर्चा सभागृहामध्ये करायला ग्रामविकास खातं तयार आहे, कुठली अडचण नाही. आपण मागणी करा, चर्चा करू आपण. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी आता या संदर्भात भूमिका मांडली. भाऊ ज्येष्ठ सदस्य आहेत,
आणि ज्येष्ठ सदस्यांनी मांडलेल्या ज्या सूचना आहेत किंवा जे मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भात मी खूप जबाबदारीनं या ठिकाणी सुधीर भाऊ आपणाशी बोलेन. पाठीमागच्या वर्षी आपल्याला 29 लाख घराचं उद्दिष्ट मिळालं. 28 मंत्री महोदय त्यांची स्पेसिफिक 3 प्रश्न स्पेसिफिकच बोलतो साहेब. आपण त्याचं बाकी रिपिटेशन करू नका. अजिबात रिपीट करत नाही, मी स्पेसिफिक सांगतोय. त्यांनी निधीच्या संदर्भात भूमिका मांडलेली आहे अध्यक्ष महोदय, आणि त्या संदर्भातच मी सांगतोय 28 लाख घरांना लाभार्थी निश्चित झाले, 27 लाख घरांची मंजुरी मिळाली. आतापर्यंत पहिला हप्ता 26 लाख घरांना, दुसरा हप्ता 17 लाख, तिसरा हप्ता 11 लाख आणि 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 6 लाख घरं बांधून पूर्ण केलेली आहेत. हे आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला विक्रम आहे. एका राज्यानं एका वर्षामध्ये 6 लाख घरं बांधणं हे आज देशातला विक्रम आहे अध्यक्ष महोदय. आणि आज आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे येणाऱ्या 1 वर्षामध्ये 15 लाख घरं बांधून देण्याचा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय यामध्ये मी आपल्याला सांगेन की 2025-26 ला 5,290 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला. 26-27 ला 13,947 कोटीचा निधी प्राप्त झाला. आणि आता रिपिटेशन होतंय 13 कोटी श्वेतपत्रिका करा, निधी नाही म्हणून सभागृह अध्यक्ष महोदय सांगते. निधी कुठल्याही पद्धतीनं निधीची कमतरता नाही. 13,947 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. निधी अभावी कुठल्याही घरकुलाचं काम थांबलेलं नाही, निधी कमी पडणार नाही. त्यामुळं सभागृहाला मी आश्वस्त करतो की येणाऱ्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 15 लाख घरं आपण बांधू. आणि उर्वरित घरं आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत, जागेच्या आहेत, बाकीचे प्रश्न आहेत, काही संदर्भात पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.